रविवारचा दिवस होता. अचानक माहेरी जायचं ठरलं. जेव्हा मुक्ता रस्त्यात होती तेव्हा तिने आपल्या आईला फोन लावला, हे सांगण्यासाठी की मी थोड्या वेळाने तुझ्यापाशी येत आहे. आईला फोन केल्यानंतर मुक्ता आश्चर्यचकित झाली, कारण मुक्ताची आई आणि वडील आईच्या माहेरी गेले होते, कारण आजीची तब्येत खूप खराब होती, त्यामुळे ते गेले होते. एक वेळेस मुक्ताचं मन उदास झालं, परंतु घरात भाऊ आणि भावजय आहेत म्हणल्यावर ती जायला लागली. परंतु मुक्ताचं मन तरी पण उदास होतं. राहून राहून तिला वाटत होतं की आपण आधीच फोन करून माहेरी जायला पाहिजे होतं, पण फोन करून काय करणार होती. माझं काम जरुरीचं होतं म्हणून मी आली. मावस सासूची अचानक तब्येत खराब झाली आणि मावस सासूचं घर तिच्या माहेरच्या शहरातच होतं, त्यामुळे मावस सासूला पाहून आपण माहेरी जावं असा विचार तिने केला होता. सासूबाई काही कामानिमित्त आमच्यासोबत येऊ शकल्या नाही, त्यामुळे ती आणि राज दोघेच निघाले होते. विचार केला की मावस सासूला पाहिल्यानंतर असंच माझ्या माहेरी जावावं, पण जाऊ द्या, आता निम्म्यापर्यंत आलो आहे, आता माघारी सुद्धा जाऊ शकत नाही. आणि ती तिच्या नवऱ्याला राजला सांगू पण शकत नव्हती की मला माहेरी जायचं नाही, तिथे माझे आई वडील नाहीत. पण कसं सांगणार, कारण का वहिनीने आणि भावाने कधीच तिला वाईट वागणूक दिली नव्हती. परंतु काय माहित, पण माझं मन बेचैन होत होतं. राहून राहून मला पण वाईट वाटत होतं. मला असं वाटत होतं की भाव आणि भावजाईनी न बोलवता जाणं मला वेगळं वाटत होतं. पण मी एवढं वाईट का मानून घेत आहे. मी तर माझ्या वहिनीशी प्रत्येक वेळी वाईटपणाने वागत होती. काय माहित तिथं गेल्यावर वहिनी आणि दादाला काय वाटेल. मी गेल्यावर आई बाबा पण तिथे नाहीत. दादा आणि वहिनी माझ्यासोबत कशी वागणूक करतील काय माहित. पण मुक्ता आता काही सुद्धा करू शकत नव्हते. सासरा तर खूप जोशमध्ये म्हणाली होती की सगळ्या सुना आपल्या माहेरी जाऊन 4-5 दिवस राहतात, मग मी पण ह्या वेळेस गेल्यावर माझ्या माहेरी मी 4-5 दिवस राहणार आहे. मी हे सासूला विचार करून बोलायला पाहिजे होतं, पण आता करायचं काय. आता तर माघारी गेल्या तर छोट्या गोष्टीला सासरची बोलली तर आपल्याला ते ताणेच वाटतात. त्या दिवशी सासूबाई म्हणाले की छोटी सुनबाई कामात खूप चलाक आहे, त्यामुळे मी सहन करू शकली नाही. त्यामुळे मी रागात म्हणाले की मी आता माहेरी गेल्यावर तिथे राहूनच येणार आहे. आणि ह्यावेळेस पण सासूबाई काहीच म्हणाल्या नाहीत राहण्याबद्दल, कारण का आता घरात काम करण्यासाठी छोटी सून आली होती. त्यामुळे सासूबाईने मला जाण्यासाठी होकार दिला. पण माझ्या मनात तेव्हापासूनच भीती निर्माण झाली की माझी छोटी जाऊ माझी जागा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मला माझ्या त्या घरातील जागा सांभाळून ठेवावी लागेल. उलट सुलट विचार येत होते आणि कधी झोप लागली हे कळालेच नाही. जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही स्टेशनवर आलो होतो. राजने आणि मी आमच्या बॅगा घेतल्या आणि ऑटोमध्ये बसून मावस सासूच्या घरी गेलो. 2 दिवस आम्ही मावस सासूच्या घरी थांबलो आणि 2 दिवसानंतर आम्ही माझ्या माहेरी जायला निघालो. माहेरी घरात जाऊन पाहिलं की घरी फक्त वहिनी आणि तिची 2 मुले होती. दादा काही कामानिमित्त बाहेर गेला होता. वहिनीने आमचा पाहुणचार केला आणि चहा नाश्ता देऊन वहिनी आमच्या पाशीच बसून गप्पा मारू लागली. वहिनी माझ्यासोबत कमी बोलत होती, परंतु राजसोबत खूप बोलत होती. खरंच मला खूप वाईट वाटत होतं. तेव्हा मला वाटू लागलं की आई वडील जेव्हा नसतील तेव्हा माझं माहेर पण संपणार आहे. भाऊ आहे पण तो किती बोलणार आहे माझ्यासोबत, फक्त कामापुरता बोलणार आहे. मनसोक्त गप्पा कुठे मारणार आहे. आणि असं पण दादाला दिवसभर काय काम असतं आणि राहिली घरात फक्त वहिनी. राहून राहून आठवण येत होती की वहिनीचं लग्न झाल्यानंतरचा तिचा हसरा चेहरा. प्रत्येक गोष्ट वहिनी मला विचारत होती, पण काय झालं काय माहित. माझ्या मनात नणंद या नात्याने कटुता आली. मी तर दरवेळेस वहिनीला सरळ भाषेत बोलतच नव्हती. प्रत्येक गोष्टीत मी रोकटोक करत होती. हळूहळू वहिनीला सुद्धा समजायला लागले की माझ्यापासून लांब राहिल्यातच तिची खुशी आहे. हळूहळू वहिनी माझ्यासोबत जास्त बोलत नव्हती. ह्याच्यावरून मला काहीच फरक पडला नाही, कारण का माझ्या माहेरी माझी आई होती. कारण काय का असेना,
पण जेव्हा पण माहेरी जात होती मी, तेव्हा मी माझ्या आईपाशी आणि आईच्या बेडरूममध्येच असायचे. मी खोलीत बसता माझी सगळी कामं होत होती. वहिनीसारखी इकडं तिकडं चक्रा मारत होती. मला जेवण आणून देत होती, तरी पण मी तिला जास्त बोलत नव्हती. आई मला सारखं समजवण्याचा प्रयत्न करत होते की वहिनीसोबत प्रेमाने बोल, प्रेमाने राहा, वहिनीसोबत मिळून मिसळून राहा. जर तुला मी मेल्यानंतर माहेर पण करायचं असेल तर तू वहिनीला गोड बोल, तुमचे चांगले संबंध ठेव. पण नाही, मला खूप गर्व होता. मी नणंद आहे ना म्हणून. वहिनी बोलत बोलत म्हणाली की आईने मला सांगितलं होतं की तुम्ही दोघे येणार आहात. हे ऐकल्यानंतर तर मला अजूनच वाईट वाटू लागलं, कारण का आधी माझा भाऊ मला नेहण्यासाठी ठेचायला येत होता, परंतु दादा, त्याला माहीत असून सुद्धा तो आम्हाला नेहण्यासाठी आला नाही आणि आता घरी सुद्धा आमच्यासाठी थांबला नाही. मुक्ता एवढी बेचैन होत होती की आतून कोणतीच गोष्ट पॉझिटिव्ह होत नव्हती. माझ्या मनाला इतकं दुःख झालं होतं की माझ्या शेजारी माझे भाची भाचा खेळत आहेत ते सुद्धा माझ्या ध्यानात आलं नाही. मुक्ताला तिचे भाच्या आणि भाचं म्हणत होते की हे बघा आत्या माझी भावली, हे बघा आत्या माझी गाडी, हे बघ माझा नवीन ड्रेस. परंतु तरी पण माझं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. थोड्या वेळानंतर भाऊ पण घरी आला. बोलत बोलत माझ्या भावाने माझ्या नाराज झालेला चेहरा पाहिला होता, परंतु तो काही म्हणला नाही, कारण का त्याची यात काही चूक नव्हती. कारण का दरवेळेस तर चूक माझीच होती. दादाने पण मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता की वहिनी बरोबर तो मीच उलट माझ्या भावाला भांडत होती. वहिनी आल्यापासून तो बदलला आहे. पहिल्यासारखं माझ्याशी बोलत नाही, माझ्यापाशी बसत नाही, गप्पा मारत नाही, मला काय आणत नाही. मी समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हती. दादा मला समजून सांगत नव्हता, तर मग दादा वहिनीला काय समजून सांगणार होता. खूप वेळा तर माझी चुकी असताना सुद्धा वहिनीने खूप वेळा माफी मागितली आहे, पण आज मला प्रत्येक वागण्याचा पश्चाताप होत होता. आज मला त्या वागण्याबद्दल लाज वाटत होती. मी तर नणंद आहे, मी तर रुबाबात करणारच आहे. याच्यामुळे मी माझं खूप काही हरवलं होतं आणि आज पण मी माझ्या वहिनीला आणि दादाला काही म्हणली तर ते राहिलेलं आहे ते सुद्धा नातं संपून जाईल. तेवढ्या संध्याकाळच्या जेवणाची वहिनी तयारी करू लागली. खूप वेळ विचार केल्यानंतर मी किचन मध्ये जाऊ लागले. मी किचन मध्ये जाताना पाहून माझा भाऊ मला म्हणाला की मुक्ता, तुला काय पाहिजे असेल तर तुझी वहिनी आणून देईल, तू कशाला त्रास करून घेत आहे, तू बस इथं. कारण का भावाला पण माहित होतं की किचन मध्ये जाऊन वहिनी मला काही नाही पाहिजे, मी इथे एका जागेला बसून बोर होऊ लागली आहे, त्यामुळे म्हणलं जाऊन वहिनीची मदत करावी. दादा माझ्याकडे पापणी न पाडता पाहू लागला, कारण का त्याला माझे हे उत्तर ऐकून त्याला आश्चर्य वाटले. काय तर विचार करून दादा म्हणाला की राहू दे मुक्ता, तुझी वहिनी करेल, तू बस आराम कर. कदाचित दादाला सुद्धा माझ्यावर विश्वास नव्हता, कारण का आधीच मी माझ्या वहिनीची मदत केली नव्हती. उलट 2-3 वेळा वहिनीने मला छोटी मोठी कामं सांगितली म्हणून मी खूप वेळा हंगामा केला होता. पण हिंमत एकवटून मी दादाला म्हणाले की काही नाही दादा, वहिनीची मदत करू शकली तर कमीत कमी वहिनीसोबत मी गप्पा तर मारते. राज समोर जास्त काही बोलणं दादाला चांगलं वाटलं नाही म्हणून तो गप्प बसला आणि मनात पश्चाताप घेऊन किचन मध्ये ती निघाली. जे काय आमच्या दोघीत उरलेलं होतं त्याला वाचवण्यासाठी. मला माहित आहे विनाकारण ती माझ्या वहिनीचा अपमान केला आहे, मी वहिनीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे. कदाचित आमच्या नात्यात एक गाठ पडली आहे. कधी ती गाठ निघेल का नाही मला माहित नाही, परंतु मी मात्र प्रयत्न करत. जोपर्यंत मी वहिनीची माफी मागत नाही तोपर्यंत. किचन मध्ये मला आलेलं पाहून वहिनी जरा घाबरली आणि मला म्हणाली की ताई, तुम्हाला काही पाहिजे का. मी म्हणाले की वहिनी, मी तुझी मदत करण्यासाठी आली आहे. ताई, हे काय बोलत आहात, मी करते, जाऊन आराम करा. ठीक आहे वहिनी, गप्पा तर मारू शकते ना. वहिनी माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. माझ्याकडून हे बोलणं वहिनीला अपेक्षित नव्हतं. वहिनी, आजपर्यंत तुम्हाला खूप वाईट पद्धतीने वागणूक दिली मी, पण आता मला पश्चाताप होऊ लागला आहे.
होऊ शकलं तर वहिनी मला माफ कर. वहिनी मुक्ताकडे पाहत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की मुक्ता माझी माफी मागत आहे. कारण का याआधी तिने भरपूर चुका केल्या, परंतु तिने कधीच वहिनीची माफी मागितली नव्हती. वहिनीचं मन खूप मोठं होतं. तिने तिला लगेच माफ केलं आणि म्हणाली की ताई, माफी मागू नका. चुका सर्वांकडे होत असतात. शेवटी आपण माणूस आहे. जे झालं ते विसरून आपण दोघे आता मैत्रिणी सारखे राहू. त्यामुळे या घरात सुख शांती येईल. ज्या घरात वहिनी आणि नणंद या नात्यात भांडणे असतात, त्या घरात कधीच सुख शांती नसते. तुम्हाला स्वतःहून तुमची चूक कळाली, त्याच्यातच माझी खुशी आहे. हे ऐकल्यानंतर मुक्ता रडायलाच लागली आणि म्हणाली की यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. नंतर नणंद आणि भाऊजाईने मिळून छान स्वयंपाक केला. तिच्या भावाला कळाले की आपली बहीण आपल्या बायकोसोबत चांगली वागत आहे. तो सुद्धा खूप खुश झाला.